नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत हा कलाजवळ त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे, तर कला ही अद्वैतसाठी चिठ्ठी लिहिणार आहे। त्याचबरोबर नैनाने आता नोकर व्हायचं ठरवलेलं आहे, कारण काही झालं तरी चांदेकरांच्या घरामध्ये तिला राहायचं आहे, टिकून राहायचं आहे। त्यासाठी तिने ही सगळी नाटकं चालू केलेली आहेत। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, अद्वैतला कलावरील प्रेमाची जाणीव कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कला झोपेतून उठलेली असते आणि उठल्या उठल्या ती अद्वैतला शोधत असते। तिला रूममध्ये काही अद्वैत दिसत नाही आणि मग ती अद्वैतला शोधत खाली येते। आबा तिथेच असतात। आबांना ती विचारते, अद्वैत कुठे आहे, चांदेकर कुठे आहे? तेव्हा आबा म्हणतात, नाही, इथं तर नाही दिसला मला तो। त्यानंतर अंजूला ती विचारू लागते की चांदेकर कुठं आहे? अंजू सांगू लागते की नाही माहिती, अद्वैत सर काय दिसले नाही आहेत असं ती सांगते। तेवढ्यात आबा म्हणतात, क्या ग गेला असेल कुठेतरी, येईल तो, तू काय एवढी होते? तेव्हा कला म्हणते की सांगून तरी जायचं ना। आबांना मात्र भारी वाटायला लागलेलं असतं, कारण मुलं आता एकमेकांच्या सहवासासाठी विचार करू लागलेले आहेत। त्यांना एकमेकांचा सहवास हवासा वाटतोय, ही गोष्ट आबांच्या लक्षात आलेली असते। त्यामुळं आबांना छान वाटत असतं। आबा म्हणतात, ते बघ अद्वैत आला तिकडून। तेवढ्यात अद्वैत आलेला असतो, कारण तो सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेला असतो। त्याच्या कानात हेडफोन असतात आणि कला जाऊन त्याला विचारायला सुरुवात करते, चांदेकर तू कुठं गेलेला, सांगितलं का नाही? जाताना सांगायचं होतं। अद्वैत म्हणतो, 2 मिनटं शांत हो जरा आधी, आणि मग तो कानातले हेडफोन काढतो आणि तिला बोल म्हणतो। तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर तू कुठं गेला होतास, मला सांगायचंच सर ना जायच्या आधी। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे काय तुझं, म्हणजे तू माझ्यावर अरेरावी कशासाठी करते? कलाचं अगदी स्वाभाविक असतं म्हणणं की अद्वैतने मला जाताना का सांगितलं नाही। त्यावेळेस अद्वैत म्हणतो, एकतर ना तू इतकी गाढ झोपलेली होती, आणि जर मी तुला उठवून तुला मी सांगितलं असतं की मी बाहेर चाललेलो आहे तर तुला आणखी राग आला असता आणि तू चिडचिड केली असती, म्हणून मी तुला काही सांगितलेलं नाही असं अद्वैत कलाला सांगू लागतो। कला म्हणत असते की ठीक आहे। अद्वैत म्हणत असतो की पण एवढी अरेरावी नको करूस माझ्यावरती, कारण अद्वैतला ते आवडत नसतं, म्हणून अद्वैत तिला बोलून दाखवतो। त्यावेळेस कला मात्र वेगळ्याच दुनियेत असते। कला स्वतःचं आवरून घेते, खाली आता ब्रेकफास्ट कॉफी बनवण्यासाठी आलेले असते। अंजूला म्हणते की अंजू तू चहाला आदन ठेव, मी कॉफी बनवायला घेते असं म्हणत तिने कॉफी बनवायला घेतलेली असते। त्याचबरोबर ब्रेकफास्टची तयारी करत असते आणि अद्वैतची वाट बघत बसलेली असते। काही झालं तरी अद्वैत आला पाहिजे, अद्वैतशी बोललं पाहिजे। कला आता अद्वैतच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेली असते। कलाला अद्वैत सोबत असणं, अद्वैत सोबत असणं ह्या गोष्टी आवडू लागलेल्या असतात। आणि कलाने आता दूध उकळायला ठेवलेलं असतं, दूध वरती चाललेलं असतं पण तिचं लक्षच नसतं। तेव्हा अंजू म्हणत असते की कलाताई, मला काय वाटते माहिती आहे का, मी हे बघून घेते, तुम्ही बाकीच्या गोष्टींचं बघा, मी करते हे दुधाचं आणि कॉफीचं, तुम्ही करा बाकीचं असं ती सांगू लागते। तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, आणि असं म्हणत कलाने आता शांतपणे गोष्टी करायचं ठरवलेलं असतं। आणि कला म्हणत असते की हा चांदेकर त्याला खाली यायला, असा विचार कला करत असते। आणि कला म्हणत असते की काही झालं तरीही हा लवकर आला पाहिजे असं म्हणत कला तिथं थांबलेली असते। त्याचबरोबर अंजू म्हणत असते की कलाताई काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा कला म्हणत असते नाही। त्यावेळेस अंजू म्हणते की नाही, मला असं वाटतंय ना म्हणून मी विचारलं। तेव्हा कलाचं म्हणणं असतं की नाही। कला मात्र शांतच असते, अजून चांदेकर का आलेला नाही, तिची तंद्री लागत असते। आणि मग अंजू म्हणते की ठीक आहे चालेल, तुम्ही कॉफीचं बघताय ना, मी चहाचं ठेवते असं म्हणत अंजूने ते केलेलं असतं। इकडे राहुल मात्र खूप खुश असतो, कारण नैनापासून त्याची सुटका झालेली असते। या गोष्टीचा तो आनंद सेलिब्रेट करत असतो। त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या छान पद्धतीनं घडलेल्या आहेत, त्यामुळं त्याला खूप छान वाटत असतं। आणि तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे नैना अगदी कामवाल्या मावशींसारखी आलेली असते आणि ती तिथं येऊन बोलत असते। तेव्हा अद्वैत तिला राहुल म्हणतो की मावशी, आज अंजू आलेली दिसत नाही आहे बहुतेक। मग तो म्हणू लागतो की मावशी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी असं तो सांगू लागतो। तेवढ्यात समोरवरती पाहतो आणि नैनाला पाहतो तर त्याला धक्काच बसतो। तो म्हणू लागतो की हे काय आता नवीन सोंगाईचं, म्हणजे कळतच नाही आहे की हिचं नक्की काय चाललेलं आहे, हा प्रश्न इकडे त्याला पडलेला असतो। आणि तो तिच्याकडे पाहू लागतो। खरं तर राहुलला मजा येत असते ह्या सर्व गोष्टी नैनाने ज्या विचित्र पद्धतीनं केलेल्या असतात। तेव्हा तो नैनाला म्हणतो की हे काय तुझं आता नवीनच,
तेव्हा नैना म्हणू लागते की मी ना साधं राहायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळंच हे सगळं मी करत आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र राहुलला राग आलेला असतो. राहुल म्हणत असतो की हे शक्यच नाही. तू आणि साधं राहणं, आत्तापर्यंत तू माझ्या पैशांवरती डोळा ठेवलेला आहे, माझ्या पैशांवरती मजा मारलेली आहे, शॉपिंग केलेलं आहे, पण आता नाही. आता मी ते होऊ देणार नाही. काहीही झालं तरीही हे आता शक्यच नाही असं राहुलने ठरवलेलं असतं. नैना म्हणत असते की प्लीज मला राहू दे ना तुझ्यासोबत, मी तुला काहीच त्रास नाही देणार. तेव्हा राहुल म्हणत असतो की नाही, अजिबात राहायचं नाही आहे, तू माझ्या रूममध्ये वगैरे माझ्या आसपासही फिरकायचं नाही एवढं लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणत असते की मी नोकर बनून राहील रे तुझ्यासोबत, पण प्लीज असं नको ना करू, मला नको ना बाहेर काढू. हे सगळे नाटकं तिची चाललेली असतात. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की प्लीज राहुल मला राहू दे ना, एकदा तरी राहू दे असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा राहुल म्हणत असतो की चल निघ असं म्हणत ते हाताला धरून तिला अक्षरशः घराच्या बाहेर फरफटत नेत असतो. आणि राहुल हे सगळं करत असतो ते मुद्दाम करत असतो, कारण तो म्हणत असतो की तू मला फसवलेला आहे आणि ज्या खोट्या कारणावरून तू माझ्याशी लग्न केलेलं आहे ते कारणच खोटं होतं, तर मी तुला बायको मानत नाही. कारण ती म्हणत असते की तू मला बायको मानतोस ना, मी तुझी बायको आहे ना, मग प्लीज असं नको ना करू असं ती सांगत असते. म्हणून राहुल तिला सरळ स्पष्ट शब्दात सांगू लागतो की मी तुला माझी बायको वगैरे काही मानत नाही, त्यामुळं तू इथून निघायचं. तेव्हा नैनाला वाईट तर वाटलेलं असतं, कारण राहुलने चक्क तिच्या बॅकवर लात मारलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता निघायचं आहे, इथे यायचं नाही, माझा आणि तुझा काहीही संबंध नाही अशा भाषेत तिला ऐकवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे नैना म्हणत असते की राहुल प्लीज एकदा ना. आणि नैना खरं तर या सगळ्या गोष्टीचा दोष देत असते ती कलाला. तिचं असं म्हणणं असतं की या कलामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत, जर या कलानेच हे सगळं केलं नसतं, तर तिने स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला नसता, तर माझ्यावरती ही वेळ आलीच नसती असं इकडे नैनाचं म्हणणं असतं. पण नैनाच्या लक्षात येत नाही की ही वेळ आज तिच्यावर आली नसती, पण हिच्यामुळे कला याच्यात अडकलेली होती ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात येत नाही. तिला फक्त तिचा स्वार्थ पडलेला असतो, तिच्या स्वार्थासाठी जे काय आहे तेवढंच तिला पडलेलं असतं. आणि तिला एवढंच बघायचं असतं की काहीही झालं तरीही आपण व्यवस्थित राहिलो पाहिजे, हा तिचा उद्देश असतो. आणि त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की काही झालं तरीही माझ्या बाबतीत माझ्यावरती काही आलं नाही पाहिजे, मी सुखात राहिली पाहिजे, हा नैनाचा उद्देश असतो. इकडे कला ब्रेडला बटर लावत असते आणि तिचं काम सुरू असतं. ती मात्र खूप आनंदाने ह्या सर्व गोष्टी करत असते. तिने आनंदाने स्वीकार केलेला असतो अद्वैत आणि तिच्या नात्याचा. आणि आज मात्र ती अद्वैतची वाट बघत असते. तिला मनापासून वाटत असतं की चांदेकरने लवकरात लवकर यावं आणि कधी एकदा चांदेकरचा चेहरा पाहते असं झालेलं आहे आणि त्याने मला विचारावं अजून ब्रेकफास्ट रेडी नाही का. या गोष्टींचा कला तिथे विचार करत बसलेली असते. आणि तेवढ्यातच जिन्यातून आता खाली नैना आलेली असते आणि त्याचवेळी अद्वैत तिथं आलेला असतो. पण अद्वैत फोनवर बोलत असतो, त्याचा इम्पॉर्टंट कॉल चालू असतो. कलाचं लक्ष अद्वैतकडे असतं. ती अद्वैतला खुणवत असते आणि त्याचवेळी नैना तिथं आलेली असते. नैना कला आणि अद्वैतकडे पाहते आणि नैना म्हणते की चला, म्हणजे आता एकदाच राहुलने मला त्याच्या रूममध्ये राहायला परवानगी तर दिलेली आहे, बाकीच्या गोष्टी मला नंतर मॅनेज करता येतील. आणि मग ती तिथं आलेली असते आणि कलाकडे पाहत असते. कला अंजू तिथं असतात आणि नैनाला तसं पाहून त्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. त्या दोघीही पाहू लागतात. तर नैना मात्र तिथं आलेली असते आणि म्हणत असते असं काय पाहताय तुम्ही माझ्याकडे, नाही नक्की काही चुकलं वगैरे तर नाही ना माझ्याकडून. तेव्हा कला म्हणते की नाही. आणि नैना मात्र तिथं नोकर बनून आलेली असते. ती म्हणत असते की मला गॅस हवा आहे, मला राहुलसाठी कॉफी बनवायची आहे. असं म्हटल्याबरोबर कला म्हणते की मी चांदेकरसाठी केलेली कॉफी आहे, ती एक्स्ट्राची झाली आहे, ती घेऊन जा असं कलाने सांगितलेलं असतं. नैनासाठी तर ही चांगलीच गोष्ट असते, आई तर तिला मिळालेलं असतं. नैनाचं लक्ष मात्र कलाकडे असतं. कलाचं काय चाललंय या गोष्टीकडे ती लक्ष देत असते. आणि त्याचबरोबर नैना त्या दोघांकडे पाहत असते. म्हणते ठीक आहे, हे दोघं प्रेमात तर पडणार नाही आहेत ना, जाऊ दे, आपण आपल्या संधीचा फायदा घ्यायचा, यांचं काय व्हायचं आहे ते होऊ दे असा विचार नैनाने केलेला असतो. खरं तर नैनाच्या मनात एकच आहे की आता एकदा का कलाची वाट लावायची आहे, कारण या कलामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे, आज नोकर बनून राहायला लागत आहे. तेवढ्यात कला अद्वैतच्याच विचारत असते. तेवढ्यात अद्वैत तिथं किचनमध्ये येतो आणि म्हणत असतो की कॉफी आणि ब्रेकफास्टला काय आहे. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष जातं, तिथं टोस्टरमध्ये ब्रेड टोस्ट करायला ठेवलेले असतात आणि त्यातून धूर निघत असतो. कलाला म्हणत असतो की काय चाललंय तुझं, हे लक्ष नाही आहे का तुझं, अगं घर जाळून ठेवशील सगळं, लक्षात येते का तुझ्या, काय करतेस तू हे सगळं. कला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळंच होतं आहे,
याला तूच जबाबदार आहे. पण अद्वैतला कुठं माहिती असतं की हे सगळं अद्वैतमुळं का होतं आहे, म्हणजे कला ही अद्वैतच्या विचारात गुंतलेली आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत असं कलाला म्हणायचं असतं. पण अद्वैतला कुठं माहिती आहे की हे सगळं ती माझ्यावर ब्लेम का टाकते, हा विचार अद्वैतच्या डोक्यात आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो माझ्यामुळं होते म्हणजे मी काय केले आता, म्हणजे माझं काय दोष आहे या सगळ्यामध्ये, मी काय केलेलं आहे असं अद्वैत तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणत असते नाही हे सगळं तुझ्यामुळेच होतं. अद्वैत मात्र विचार करू लागतो की अरे माझ्यावर का ब्लेम देते ही, मी काय केलेलं आहे या सगळ्यासाठी. आणि तेवढ्यात सरोज आलेली असते. अद्वैत तिथंच उभा असतो. अद्वैत पाहत असतो की या कलाचं काय चाललेलं आहे. तो म्हणत असतो की आता गॅसकडे लक्ष नाही दिलंस तर घर पेटवून देशील, त्यापेक्षा मी इथेच थांबून राहतो असं म्हणत तो थांबलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर तुझ्यामुळे मला काही सुचत नाही आहे, कारण कलाने आमलेट बनवायला घेतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ती साखर टाकायला लागलेली असते. अद्वैतला तर धक्का बसलेला असतो, कारण अद्वैत साखर गोड असं काहीच खात नसतो. आणि मग कलाला तो म्हणतो की काय चाललंय तुझं, तू साखर टाकतेस आमलेटमध्ये. तेव्हा कला म्हणते की तू जा चांदेकर तिथे जाऊन बस, हे सगळं तुझ्यामुळं होतं आहे, माझी मी नाश्ता झाला की तुला देते. आणि इकडे आता सरोज आलेली असते. सरोजला मात्र या सर्व गोष्टींचा राग आलेला असतो. सरोजला हे पटत नसतं कलाचं वागणं. तिला वाटत असतं की कला ही अद्वैतच्या मागे पुढे करत आहे आणि कलाला ती ओरडू लागते. आणि मग ती पाहत असते तेव्हा ती म्हणत असते की याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे कलाने स्वतःला किती वेळ अप्रूव्ह करायचं, कारण सरोजला तर वाटतच नाही की कला तिची सून आहे. कलाने मात्र प्रत्येक वेळेस स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि स्वतःला प्रूव्ह करत राहायचं आहे, कारण काहीही झालं तरीही कला त्या घरची सून आहे आणि त्यात ती नावडती सून आहे म्हणून तिने प्रत्येक वेळेस या गोष्टी करायच्या आहेत. हेच आता घडत असतं. अद्वैत तिथं आलेला असतो. अद्वैतला कला म्हणत असते की तू जा बरं चांदेकर, मला एकतर ना काही सुचत नाही आहे आणि तू इथं थांबलास ना मला त्रास होतो या गोष्टीचा. अद्वैत म्हणत असतो की माझ्यासाठी लवकर हवा आहे तो नाश्ता, ते आमलेट बनवणार आहेस ना, आणि मला ते ब्रेड टोस्ट पण हवा आहे तेही दे असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो देते असं म्हणत कलाने त्याच्यासाठी ते द्यायचं ठरवलेलंही असतं. इकडे आता राहुलसाठी बिस्किट आणि कॉफी घेऊन नैना आलेली असते. नैनाने स्वतःची चक्कल लावलेली असते आणि स्वतःहूनच बिस्किट घेऊन आलेली असते आणि राहुल तिच्याकडे पाहत असतो. तिला म्हणत असतो तिथे ठेव. आता राहुलने तिला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तिने ब्रेकफास्ट आणलेला आहे आणि तो ठेवलेलाही आहे. तेव्हा राहुल तिच्याकडे पाहत राहतो आणि राहुल म्हणतो की हे बिस्किट असं द्यायचं असतं का, थांब मी तुला दाखवतो कसं द्यायचं असतं असं म्हणत ते राहुल बिस्किटचं जे रॅप आहे ते खोलतो आणि तिला सांगतो की हे बिस्किट असे प्लेटमध्ये घेऊन यायचे असतात. आणि त्याचबरोबर राहुल म्हणत असतो की हिला काय वाटलं चांदेकरांच्या घरी नोकरांना चांगली वागणूक देते म्हणून हिनं नोकर झाली तर मी हिला चांगली वागणूक देईल, पण नाही, आज मी हिला दाखवून देणार आहे की नोकरांची काय लायकी असते. आणि बरोबर आहे, ही नोकर झाली ना, हीच गोष्ट बरोबर आहे, कारण तिची तीच लायकी आहे म्हणून तर ती नोकर झालेली आहे. आणि राहुल म्हणत असतो की आज हिला मी दाखवून देणार आहे. मग त्या बिस्किटमधले त्या कागदातले बिस्किट काढतो आणि ते रॅपर जे आहे ते नैनाच्या पायाशी फेकून देतो. आणि मग नैना पाहतच असते. तेव्हा नैनाला म्हणू लागतो तुला दिसत नाही आहे, ते रॅपर तिथं पडलं आहे ते उचलायचं कळत नाही आहे, ते उचल आधी, आणि नोकर आहेस ना, नोकरासारखंच राहायचं एवढं लक्षात ठेव. आणि राहुल तिच्याशी बोलत असतो, तिला सांगत असतो, नोकरासारखी वागणूक तिला देत असतो. तिला आज कळत असतं की तिची काय लायकी आहे आणि राहुल मुद्दामूनच हे असं वागत असतो. नैना मात्र पाहतच असते. त्याचबरोबर पाहायला मिळतं नैना हे सगळं जेव्हा करत असते तेव्हा मात्र तिला राग आलेला असतो. ती म्हणत असते की या सगळ्याला ती कला जबाबदार आहे. तिने जर आज माझ्याशी या पद्धतीने वागली नसती तर आज माझ्यावरती ही वेळ आली नसती. या सगळ्याला फक्त आणि फक्त ती जबाबदार आहे. तिच्यामुळं माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट आलेलं आहे, तिच्यामुळे एवढं सगळं घडत आहे, या सगळ्याला फक्त ती जबाबदार आहे असा विचार आता इकडे करत असते ती म्हणजे नैना. नैनाला खूप वाईट वाटत असतं. नैनाला ही गोष्ट पटतच नसते की काहीही झालं तरीही आपल्याला एवढा त्रास सहन करायला लागत आहे, आपल्यावरती हे सगळं आलेलं आहे, हे तिला सहन होत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की संगीताही किचनमध्ये काम करत असते, मिक्सर चालवत असते. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू असतं. तिला खूप त्रास होत असतो. तिला कळतच नसतं की आता करायचं काय, कारण तिच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं. आणि ती म्हणत असते की का नैनी अशी वागते, माझे संस्कार कमी पडलेले आहेत, मी कमी पडलेली आहे म्हणून हे सगळं घडत आहे आणि या सगळ्यामध्ये मी कमी पडलेले आहे म्हणून नैनी प्रत्येक वेळेस अशी वागलेली आहे. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तिला आठवत असतं की जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस
इकडे कलावरती अन्याय झालेला आहे, तेव्हा कलाने प्रत्येक वेळेस गोष्ट सांभाळून घेतलेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिला आठवत आहे की कलाने जेव्हा म्हणालेली असते की मला 2 दिवसाची मुदत द्या, या 2 दिवसामध्ये खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे संगीताला आता चक्कर येऊ लागते आणि संगीता चक्कर येऊन पडलेली असते. संगीता खाली कोसळलेली असते आणि त्याचबरोबर तिथे कला पाणी पिण्यासाठी आलेली असते आणि कला म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. कला म्हणत असते इकडे काजल तिथं आलेली असते आणि काजल म्हणत असते की आई काय झालं तुला, आई उठ, आई उठ असं म्हणत ती सावरायला जाते. तर संगीता खाली कोसळलेली असते आणि संगीताला इकडे काजल सावरण्याचा प्रयत्न करत असते. बाबा प्लीज इकडे या, बाबा या इकडं, आईला काय झाले बघा असं म्हणत ती ओरडून ओरडून तिथं सांगत असते. आणि त्याचवेळी संगीता खाली पडलेली आहे. काजल आणि दिनकर दोघंही तिथं आलेले आहेत आणि ते सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल लगेचच डॉक्टरांना फोन करते. बाबांना सांगते की आईला बाहेर घेऊन जाव्या आणि डॉक्टरांना सांगते की मी काजल खरे बोलते, माझ्या आईला चक्कर आलेली आहे, प्लीज तुम्ही आमच्या घरी याल का तिला चेकअपसाठी. आता दिनकर आणि काजल संगीताला उचलून हॉलमध्ये घेऊन चाललेले आहेत कारण किचनमध्ये तिला गुदमरल्यासारखं होत आहे. तेव्हा संगीता म्हणत असते की सोडा मला, अजिबात मला कोणी हात लावायचा नाही आहे, माझे मी बघून घेईल काय करायचं आहे ते, असं संगीताचं म्हणणं असतं आणि संगीता या भाषेमध्ये बोलत असते. इकडे आता कलाचं जे काही चाललेलं आहे ते इकडे सरोज पाहत असते. कलाने अद्वैतसाठी नाश्त्याला दही पोहे आणलेले असतात आणि अद्वैत म्हणत असतो हे काय. कला म्हणते की अरे हे ऑथेंटिक नाश्ता आहे. ते म्हणत असतो तू माझ्यासाठी आमलेट बनवत होती ना, त्याचं काय झालेलं आहे. तर कला म्हणत असते अरे खाऊन तरी बघ, आवडते का बघ, तुला आवडलं तर राहू दे, नाहीतर मी दुसरं बनवून देते, असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि अद्वैतने मग ते दही पोहे खायला सुरुवात केलेली असते आणि तो दही पोहे खातो, त्याला खूप आवडतात, पण दुसऱ्या घासाला त्याला खूप ठसका लागतो. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर थोडं सावकाश सावकाश असं म्हणत त्याच्याशी बोलत असते आणि त्याला म्हणत असते थांब आले मी, असं म्हणत जाऊन पाणी घेऊन येते कारण टेबलवरचं पाणी तिथलं संपलेलं असतं. आणि कला जाऊन अद्वैतसाठी पाणी घेऊन येते आणि अद्वैतला म्हणू लागते की हे घे. अद्वैतसाठी पाणी आणलेलं असतं, पण सरोज मात्र पाहत असते कारण कला ही अद्वैतच्या मागे पुढे घुटमळत आहे आणि सरोजला मात्र या गोष्टींचा राग आलेला असतो. सरोजला या गोष्टी पटत नसतात. सरोजचं असं म्हणणं असतं की हिचं काय चाललेलं आहे हे मला कळत नाही आहे. आणि सरोज म्हणत असते की ही अद्वैतला स्वतःच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिची जी नाटकं झालेली आहेत ती मला थांबवावीच लागणार आहेत, असा विचार सरोजच्या डोक्यात आलेला असतो. सरोज म्हणत असते की काही झालं तरीही ही अद्वैतच्या मागे पुढे जे करत आहे ते मला थांबवावंच लागणार आहे, असा विचार सरोजने केलेला असतो. आणि त्याचबरोबर सरोज म्हणत असते की तुझं काय चाललं आहे का मुली, तुला कळत नाही आहे, आता झालं आहे ना, दिला आहे ना त्याला नाश्ता, मग त्याच्या मागे पुढे काय करतेस तू, असं म्हणत सरोज कलाला बोलत असते. कलाला म्हणत असते की तू बाजूला हो तिथून. कला मग शांतच उभी राहिलेली असते. सरोजच्या पुढे कला अद्वैतला नाश्ता देत असते आणि त्याच्या शेजारी उभं राहत असते आणि त्याचबरोबर बायकोचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करत असते. अद्वैतची काळजी घेत असते, अद्वैतशी बोलत असते, अद्वैतला काय हवं नको ते पाहत असते. आणि अद्वैत म्हणत असतो की छान झालेलं आहे, आवडलं आहे मला, असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैतचं म्हणणं असतं की हो चालेल मला हा ब्रेकफास्ट, असं म्हणत अद्वैतने तो ब्रेकफास्ट आवडीने खाल्लेला असतो. आणि अद्वैत हा तिथे पाहत असतो. कलाही तिथं उभी असते आणि या गोष्टीचा राग मात्र सरोजला खूपच आलेला असतो. सरोजची मात्र चिडचिड सुरू झालेली असते आणि सरोज म्हणत असते की तू आत्ताच्या आत्ता निघ इथून, असं म्हणत ती कलाला जायला सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे कला तिथून जायला निघते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. कलाला वाईट वाटत असतं कारण कला तर तिचं बायकोचं कर्तव्य पूर्ण करत असते आणि अद्वैतला काहीच प्रॉब्लेम नसतो, अद्वैत तर व्यवस्थित असतो. पण सरोजला मात्र राग येत असतो. सरोजला ही गोष्ट पटत नसते की ही मुलगी प्रत्येक वेळेस माझ्या अद्वैतच्या जवळपास का फिरकते, हे सरोजचं म्हणणं असतं. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला ही वारंवार अद्वैतला कॉल करत असते, परंतु अद्वैतने काही तिचा कॉल उचललेला नसतो. आणि जेव्हा अद्वैत ऑफिसमधून घरी येतो आणि पाहतो तर तिथे टेबलवरती त्याला एक चिठ्ठी ठेवलेली दिसते. अद्वैत ती चिठ्ठी पाहतो आणि अद्वैतच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. अद्वैतसाठी चिठ्ठी ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी कलाने ठेवलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की कुठं गेलीस तू, म्हणजे चिठ्ठी ठेवून गेलेली आहे, काय झालं नक्की. तेव्हा कला म्हणत असते की मी इकडे आईकडे आलेली आहे, आईची तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो एवढे चिठ्ठी लिहिण्याचे कष्ट घेतलेस, मग कॉफी कोण करणार आहे, काम चुकार झालेस तू आजकाल, तुला ना काम करायचं नसतं म्हणून हे चाललेलं आहे तुझं. तेव्हा अद्वैत म्हणते की कला म्हणते की अंजू देईल ना तुला कॉफी.
त्यावर अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही, मला तुझ्याच हातची कॉफी लागते, मला अंजूच्या हातची नाही, असं अद्वैत तिला बोलून दाखवतो. आणि कला मात्र हसायला सुरुवात करते, कारण अद्वैतने जवळजवळ त्याच्या प्रेमाची कबुलीच कलाच्या जवळ दिलेली असते आणि कलाला सांगितलेलं असतं की मला अंजूच्याच हातची कॉफी हवी आहे, मला तुझ्याच हातची कॉफी हवी आहे, मला अंजूच्या हातची कॉफी नको आहे. आणि कला पाहतच राहते. कला खरं तर अद्वैतची खूप वाट बघितलेली असते तिनं, आणि मग इकडे आलेली असते. आणि अद्वैतला तिने निरोप म्हणून तिने फोन पण केलेले असतात. अद्वैतने फोन उचललेला नसतो, म्हणून तर तिने चिठ्ठी लिहिलेली असते. आणि अद्वैत म्हणत असतो की तू चुकली आहेस, तू माझ्यासाठी कॉफी बनवून गेलेली नाही आहे, तुझ्याकडून चूक झाली, असं म्हणत अद्वैत कलाला बोलतच असतो. कला मात्र हसत असते. तिला खूप छान वाटत असतं, कारण अद्वैतला आता कलाची सवय झालेली आहे. कला नाही आहे ही गोष्ट त्याला सहन होत नाही. आता अद्वैत कलाला आणण्यासाठी कलाच्या माहेरी जाण्याचा निर्णय कसा घेणार, आणि सरोजला झिडकारत, म्हणजे सरोजचे शब्द अजिबात तो मानत नाही आजकाल, त्यामुळं तर सरोजला त्रास होत असतो. सरोजला झिडकारत तो कलाच्या माहेरी जाणार आणि कलाला कसं घेऊन येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.